खाणं डुलत डुलत आल्या खाणं डुलत डुलत आल्या स्पीडमध्ये गाडी असते तेव्हा भावना परत एकदा स्वागत आहे तुमचा पेरूच्या वाडीला. चिंचवडी मिसळ खायला आलो आपण. या टायमाला आता गर्दी नाही तर तुम्हाला जेवढं दाखवता येईल तेवढं चांगलं दाखवेल. पण तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये दाखवलंच आहे. तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये पण बघा पेरूची वाडी जर मी तुम्हाला प्राणी सगळं दाखवलं आहे. आणि आता तुम्हाला मेन मिसळ खास येतात खायला. हां ती मिसळ दाखवणार आहे आज तुम्हाला या ब्लॉगमध्ये. ते बघूया आपण काय. ते कुठं तर तुम्हाला माहिती आहे मी मागे दाखवला इथे तुम्हाला स्टॉल भेटेल आणि त्या साईडला खेळायला छोट्या पोरांना आणि इथून एंट्री आहे आतमध्ये 100 रुपये. तर तुम्ही बघू शकता इथून ते त्यांनी त्याच्यासाठी गेलेलं आहे याच्यासाठी. तर संडेला येऊ नका असा क्रेज खाली भेटत नाही. काहीच बघू शकाल किती आरामात तिथं किती जण मिसळ खातात माहिती आहे का. कमीत कमीत मला तर वाटतंय 500 जण तरी इथं मिसळ खाऊ शकतात. तर गाईस आता आपण मेन्यू मध्ये बघू किती किती लॅग मिसळ. वाडीचं तुम्हाला मेन्यू कार्ड देतोय बघा. काय काय होते शेव रस्सा पण खाऊ शकतो. बाकीचा पण आहे. अरे पेरूच्या वाडीला मिसळ खायला आलो तो. तर पूर्ण तुम्हाला दाखवतो कॅन्टीन कसे आणि हे सगळं कसं चालू आहे. मिसळ सोबत ताक कांदा आणि मिसळ आणि पापड हे सगळं देतात. पाव भजी त्यांचा किचन असं असेल. हा किचन आहे पेरूचा आणि भट्टी करून त्याने हे केलं औषध लावलं. वरती काय ऑफिस आहे. तर वरती ऑफिस आहे आणि खाली एवढे टेबल्स लावलेत तुमच्यासाठी. आरामात जेवा एन्जॉय करा फॅमिलीसोबत या. फक्त संडेला नका येऊ. संडेला लय क्रेज असतो. मिसळ आली तर एक फोटो काढतो मी मस्त. हे रिॲक्शन काढू का नको. माझी आपण त्या पेरूच्या वाडीच्या इथे ना फोटो घेऊ आपल्या ब्लॉगच्या याच्यासाठी. तो गाईज आता आम्ही टेस्ट करून सांगूया तुम्हाला कशी लागते. फर्स्ट टाइम आमचा ट्राय पेरूच्या वाडीचं. आणि याच्यात आता सध्या पहिले मटकी आणि शेव टाकून दिले आणि इकडे सेपरेट रस्से दिले. काही 3 प्रकारच्या रस्सा दही दिलं, दही कांदा पापड दिले. पाव पण खूप मोठे आहेत तुम्ही बघू शकता. पाव पण खूप मोठे आहेत. आता मिसळ आम्ही कशी बनवतो बघा. रस्सा आधी टाकायला लागतो. नानाची टाकून
रिएक्शन नाही तर काढायचं. ही आय गेस तरी आहे तरी आहे, ही वरची तरी मारायला लागते. रसा इट्स तरी यु नो गाईज स्पेशालिटी ऑफ मिसळ. अजून पाहिजे तुला मराठी कुठे गेली? मला त्या दिवशी मी फक्त एक वर्ड बोललो काहीतरी त्याने बोलायला लागला. सो लेट मी ट्राय. असा कांदा मारतो याच्यावर. हे दाखव कांदा बिंदा दाखव भाई जरा. कांदा ते लोक कमेंट करत असतात कांदा बघितला नाही कधी कांदा कांदा लिंबू मारता आता कोण. नाही 3 वेळा येऊन गेलो याला कधीच सपोर्ट मिळालेली यायला एकदम आम्ही सोबत आम्हीचं मला तरी आवडली बाकी काय नाही. बाकी सगळं प्रॉपर चुलीवरची टेस्ट आहे गाईज. नक्की आहे नक्की आहे. एकदम टेस्टी आहे एकदम तिखट मस्त. चॅनलला खाऊन आणि तरीमुळे मला अजून जास्त चव लागते. सो नक्की विजिट करा पेरुशीवाडीला. बाय बाय काय. तर भावांनो भेटू आता. मला पण ट्राय करून द्या, मला पण खाऊन द्या. थोडा धीर जरा. जिलेबी मागवली आहे ना. करतो गुळाची जिलेबी आहे. जिलेबी आणि थोडी शेव करा शेव. तर मनांची मॅगी पण आले गाईस. मनांना मिसळ नाही आवडत म्हणून त्यांनी मॅगी मागवली. आपण पण ट्राय करू. इथे येण्याचा प्लॅन केला. बोललो टेस्ट करूनच जावं. तुम्ही राहिला त्या साईडला आपल्याकडे ना बर्ड पार्क आहे, पक्षी प्राणी वगैरे, गेम झोन आहे, बोटिंग आहे, बरंच काही आहे. बघून आलो ते. तुम्ही राहिला वगैरे माहितीच नाही, मी शिल्पवून अपडाऊन करतो. खरंच खूप सुंदर आहे. आम्हाला म्हणजे स्वच्छता आवडली. टेबल वगैरे नाही मॅनेजर आणखी रिनोव्हेशन चालू आहे. बरंच काही वरती पण ओपन गार्डन बनणार आहे बघा. बरंच काही आणखी सुविधा करणार आहे. ॲक्टिव्हिटीज झाल्या, बरंच काही प्लस होणार आहे. माहिती ॲक्च्युली पेरूची झाडं आधीपासून होती का नंतर आधीपासून त्यानंतर मग मिसळचं हे हो. आणि या झाडांना कमीत कमी 50-55 वर्ष झाली. पूर्ण बगीचा होता का हा? सुरू कधी झाली ही पेरुशीवाडी? मला 5 वर्ष झाले सर. तेव्हापासून फेमस होत चालले. व्हिडिओ प्रूफ आहे. आणि सांगायचं म्हणजे ना, ही माउथ पब्लिसिटी आहे. म्हणजे आम्ही असं काही सांगितलं नाही. केलेली नाही आहे. जसं तुम्ही आले, तुम्हाला आवडलं, तुम्ही 4 लोकांना सांगितलं, तर ते अशी माउथ पब्लिसिटी वाढत गेली. फोटो काढून घ्या. मी पण करतो. तुम्ही पण करा. त्यांचा फोन नाही तर छोटूचा अजून छोटूचा दिखता हूँ छोटू बर लगता हूँ बट. तर गाईज आता वरती इकडं बोलताय गार्डन करायचा प्लॅन. तर बघूया आपण नेक्स्ट टाइम येईल तेव्हा कसं काय होतं. तर खरं भावानं मस्त वाटलं मला. ठीक आहे सर, तुम्ही पण करा. फीडबॅक देऊ आता गाईस. तर गाईस पेरू शॉट आला आहे. नाईस. ती महाबळेश्वरची ही होती ना पेरूची सॅलरीवाली कॅन्डी. त्याचं ते थोडा मसाल्यावरती मसाला टाकतात हे. एकच नंबर. तर गाईस आपण पेरू शॉट ट्राय करू आता कसं लागतं. ते वरती मसाला टाकला त्याने दिसतोय. हा वरती मसाला आणि आतमध्ये ज्यूस आहे. प्रॉपर पेरूचं हे केलं ना, पेरूला ढोसून पूर्ण मिक्स करून हे केलं, ज्यूस बनवला, त्याच्यावरून मसाला टाकला. तो गाईस मस्त होते. तुम्ही या मिसळ आणि पेरूची शॉट घ्या. आईस्क्रीम आता ट्राय करू आपण. गाईस आता पेरूचे आईस्क्रीम आले. तर आपण बघूया. हा मसाला असतो, हा मसाला त्याच्यावर टाकायचा असतो. मला ना आवडले ना पेरू शॉर्ट. म्हणून त्याच्याला विचारलं घ्यायचं का. काय ज्यूस आहे ज्यूस. जरा माझा काढ. मिसळ 120 रुपये. गुलाब गुडाची जिलेबी 70 रुपये. मॅगी 70 रुपये. एक्स्ट्रा पाव 60 रुपये घेतले त्याने. 6 पाव घेतले होते, 10,000 रुपये लावले त्याने. मोठे पाव आहेत तर चालेल. शेव प्लेट 60 रुपये जास्त दिली. मिनरल वॉटर 20 रुपये.
पेरू शॉट 70 रुपये, पेरू आईस्क्रीम पण 70 रुपये. तर पैसा वसूल आहे याच्यात. तर गाईस खरंच तर गाईज हम्पीला जे करतात त्यांचा गोल गोल फिरवला बघू शकतात. हाय घर ते हाय. हाय अरे हमको वो खेल हे तुला खेळायचं होतं का ओमकार दादा? तर असा विषय ओमकार बोलतो, जर तुला पाहिजे असेल गर्लफ्रेंडला तर ती येईल स्वतः घेईल इथं. हा बोल. मैं अपनी गर्लफ्रेंड के लिए लड़के आऊंगा. तर कितीला आहे? मैं अपनी वाली को इधर से लूंगा. सच में बघू हा बघू. सुंदर वाटत नाही मला. तर भावांनो आता आम्ही निघतो. आता अचानक भयानक प्लॅन ठरणार आहे. अनएक्सपेक्टेड प्लॅन. आता ग्रेप्सची आईस्क्रीम. पट्टे लावा दोघांनी. आता पहिला प्लॅन असा होता गोंडेश्वर टेम्पलला जायचा. ग्रेप्सची आईस्क्रीम आता खाऊन वाईनची आईस्क्रीम. त्र्यंबकेश्वरचा पण प्लॅन आहे. तर नक्की दोघांपैकी काय आहे तो बघू. ओके ओके. मंदिर मंदिर में वाइन भी दोन्ही पाटण दुखते म्हणून नाटके करतोय. म्हणून उतरले. त्याला पण माहिती व्हिडिओ काढतोय म्हणजे याला आम्ही पाट्या असा सोडला होता. तर म्हणून तू चालत चालत क्या मनन क्या हुआ तुझे डर लग गया. अरे मी काकाला थांबवलं. बोललो काका पुढे चढायला. मध्ये घेऊ का? छान वाटत. हा मनेक्सच आहे पण मला वाटते 0.5. सो गाइस आता डॅम्पवर आम्ही आलोय. आता हा इथून डॅम्प आहे खाली. DAM डॅम. झाला ना दे. डॅम कोणता डॅम? मला ब्लॉग शूट करायचा आहे. टाइमपास तर गाइस वो तो आगे हग्गू आहे. काय काम होता तू? तर गाइस आता आलोय वैतरणा डॅम्पला. तर इथल्या डॅम्पची भेट देऊ कसं आहे बघूया. चला उडी खा. चला पाणी चांगलं आहे. चला गाईस गाईस आंघोळीला या. आपण आलो आहे कावनेला. कावनेचा मंदिर. कावने साईडला तुम्हाला दाखवतो मी. लँड साईड झाली.
तुम्ही लॉकडाऊनमध्ये किंवा लॉकडाऊनच्या नंतर न्यूज ऐकली असेल ना, ती कावण्याची साईड झाली ती हीच आहे इकडची. हा डोंगर आहे. तर हा पुढचा भाग किंवा ह्या साईडचाच भाग झाला आहे लँड साईड. हा तीर्थ बघा. बघा इथं आतमधला तीर्थ बघ छोटा. मासे पण आहे, फिश. हे बघा व्हाईट खूप मस्त आहे. आता चला शिर्डीला. Soft strums of the warm acoustic guitar blend with the gentle sound of the waves crashing against the shore. A serene melody weaves through the breeze. That mirrors the ocean's ebb and flow. आमचा साई कृपा पण घालायला तुम्ही गर्दी घालायला बोल. Sound of distant gulls and the rolling tide add layers to इथं बघा CNG किती भरली. 2000 CNG या ट्रकमध्ये होती. किती केजी ते 30 केजीची. बघू आता किती खाली होत. तर गाईस फायनली आम्ही पोहोचलो. तिथे आल्या डबेला चहा नवीन ओपन झालाय.
आज आपण तबेला चहाची टेस्ट बघूया आणि सगळ्यांना चहा प्यायला जाऊ. बघूया बघा आता चहाची टेस्ट घेऊया, बघा कसं लागतं. ठीक आहे, मस्त. माझा ब्लॉग संपत आहे इथं. सबस्क्राईब टू माय चॅनल पुढच्या ॲडव्हेंचरमध्ये पुढचा ब्लॉग आहे. लेट्स गो. असे बोलतात अजून ठरवायचा प्लॅन पुढे पण येणार आहे. ॲडव्हेंचर्स खूप काय होणार आहे. भेटूया.